हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. यापूर्वी आपण किंवा लास्ट व्हिडिओमध्ये आपण आपलं होलसेलर किंवा घाऊक व्यापारी कंप्लीट झालेला आहे. त्यांचे फीचर्स बघितलो किंवा घाऊक व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा उत्पादकाला आणि किरकोळ व्यापाऱ्यांना ते कंप्लीट झालं. सो या व्हिडिओमध्ये आपण किरकोळ व्यापारी बघणार आहोत. काय किरकोळ व्यापारी, आपण याला रिटेलर म्हणत असतो. जर किरकोळ व्यापार तुम्हाला समजत नसेल तर थोडक्यात तुमच्या गल्लीमध्ये असणारं किराणा दुकान ते आहे किरकोळ व्यापार. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, ज्या व्यापारात ग्राहकांना लहान प्रमाणावर मालाची विक्री केली जाते त्यास किरकोळ व्यापार असे म्हणतात. म्हणजेच आपले जे कस्टमर असतात त्यांना नगामध्ये खूप कमी क्वांटिटी मध्ये, आपण 5 रुपये जरी घेऊन गेलो तर एक वस्तू आपल्याला देत असतात, अशा क्वांटिटी मध्ये वस्तूंची विक्री केली जाते, त्यांना किरकोळ व्यापार असे म्हणतात. त्या किरकोळ व्यापार असे म्हणतात. किरकोळ व्यापार हा वस्तूच्या मोठ्या साठ्याचे छोटे भाग करून केला जातो. किरकोळ व्यापार कसा केला जातो तर 12 डझन वस्तू दुकानात आणले जातात. किती डझन? 12 डझन. फक्त गृहीत धरा आता, 12 डझन वस्तू दुकानात आणले जातात. त्यापैकी एक 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 वस्तू असं ग्राहकांना विकल्या जातात. 12च्या 12 विकत नाहीत, एक 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 दोन दोन अशा नगांमध्ये विक्री केली जाते. किरकोळ व्यापारी निरनिराळ्या वस्तू छोट्या प्रमाणात अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. आता निरनिराळ्या वस्तू म्हणजेच एका दुकानात तेल असते, साखर असते, तांदूळ असते, शेंगदाणे असते, वेफर्स असतात म्हणजे चिप्स वगैरे असतं, उदबत्ती असतं, माचीस असतं आणि मीठ असतं, तिखट असतं, सगळ्या गोष्टी निरनिराळ्या वेगवेगळ्या अशा वस्तू असतात. तर ते वस्तू अंतिम ग्राहक म्हणजेच आपल्या कस्टमर पर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. किरकोळ व्यापारी स्थानिक बाजारपेठेत व्यवसाय करतो. स्थानिक बाजारपेठेत म्हणजे काय, लोकलला व्यवसाय करत असतो. लोकलला म्हणजेच आपल्या प्रत्येक गावामध्ये किरकोळ व्यापारी असतात. ओके, तो माल उपभोक्त्यांपर्यंत योग्य किमतीत पाठवण्याची जबाबदारी स्वीकारत असतो. जो माल त्याच्याकडे असतो, जो घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेत असतो, तो माल योग्य किमतीमध्ये अंतिम ग्राहकांना देणं त्याची जबाबदारी असते. आता नीट समजून घ्या. हे तुम्हाला घाऊक व्यापार समजलं असेल, आता डबल घाऊक व्यापार या ठिकाणी एक्सप्लेन करत नाही. या ठिकाणी आपण किरकोळ व्यापार समजून घेऊ. घाऊक व्यापारी काय करतो, काही माल किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवतो किंवा लहान प्रमाणामध्ये माल किरकोळ व्यापाऱ्याला देतो. किरकोळ व्यापारी त्याच्या जवळचा माल एका नगामध्ये किंवा नगांमध्ये विक्री ग्राहकांना करत असतो. किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्याकडून वस्तूंची खरेदी करतो आणि ग्राहकांना विकत असतो. मग खरेदीदार घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी याच्यातला खरेदीदार किरकोळ व्यापारी आहे. या ठिकाणी विक्रेता म्हणून किरकोळ व्यापारी रोल अदा करत असतो, रोल पाडत असतो. ओके, व्याख्या बघा किरकोळ व्यापाऱ्याची. ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार किरकोळ म्हणजे पुनर्विक्री ऐवजी वापर आणि उपयोगासाठी समाजाला कमी प्रमाणात वस्तूंची विक्री करणे होय. पुनर्विक्री ऐवजी म्हणजेच किरकोळ व्यापारी कोण असतो तर पुनर्विक्री ऐवजी वापर करायला देतो. आता वापर करणारे शेवटी ग्राहक आपणच असतो. वापर आणि उपयोगासाठी, आपल्या नीडसाठी, गरजेसाठी, आपल्या उपयोगासाठी आपण त्या वस्तूंची विक्री करत असतो, खरेदी करत असतो. समाजाला कमी प्रमाणात वस्तूंची विक्री करणे होय. किरकोळ व्यापार म्हणजेच काय, पुनर्विक्री ऐवजी वापर आणि उपयोगासाठी, लाभ घेण्यासाठी, वस्तूचा लाभ घेण्यासाठी त्या वस्तू कमी दरामध्ये उपलब्ध करून देतो, त्याला आपण किरकोळ व्यापार असे म्हणतो. दुसरी डेफिनेशन आहे विल्यम जे स्टॅन्टन यांच्या मते. काय म्हणतात, अंतिम ग्राहकाला प्रत्यक्षपणे खाजगी व अव्यावसायिक मालाची विक्री व सेवा करणे यासाठी ज्या विविध प्रक्रियांचा समावेश केला जातो त्यास किरकोळ व्यापार असे म्हणतात. जो आपला शेवटचा ग्राहक आहे त्याला प्रत्यक्षपणे खाजगी व अव्यावसायिक मालाची विक्री, प्रत्येक प्रकारच्या मालाची विक्री किरकोळ व्यापारी करत असतो. कोणाला? ग्राहकांना विक्री करत असतो. तर अशा ज्या काही विविध प्रक्रियांचा समावेश करून त्यांना आपण किरकोळ व्यापार असे म्हणत असतो. एवढंच लक्षात ठेवा, याच्यातली कोणतीही एक डेफिनेशन पाठ केलं तरी चालेल, एक्झामला सोपं जाईल.
डेफिनेशन पाठ करण्याची सवय ठेवा. आता तुम्हाला एवढ्या सगळ्यांमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तर किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्यांकडून लहान प्रमाणामध्ये वस्तूंची विक्री करतो आणि नगांमध्ये विक्री कोणाला करतो, सॉरी, किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्यांकडून लहान प्रमाणामध्ये खरेदी करत असतो वस्तूंची आणि छोट्या छोट्या नगांमध्ये विक्री करत असतो, ग्राहकांना, उपभोक्त्यांना देत असतो. किरकोळ व्यापाऱ्यांचे जसे घाऊक व्यापाऱ्यांचे वैशिष्ट्य बघितलं त्याचप्रमाणे किरकोळ व्यापाऱ्यांचे वैशिष्ट्य आहेत, ते वैशिष्ट्य डिस्कस करू आपण. किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी आणि ग्राहक यांच्यामधील दुवा आहे. आता हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण या ठिकाणी बघितलं होतं, घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि किरकोळ व्यापाऱ्यांमधला दुवा आहे, त्याचप्रमाणे किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी आणि आपला ग्राहक, या ठिकाणी छोटूसा ग्राहक मी काढलेला आहे, तर यांच्यामधला दुवा म्हणून काम करत असतो. कोण? हा किरकोळ व्यापारी, आपल्या गल्लीतले दुकानं. कोणाकोणामधला दुवा? घाऊक व्यापारी आणि ग्राहकांमधला दुवा कोण आहे? किरकोळ व्यापारी. दुवा म्हणजे साखळी, मध्यस्थ. ओके, दुवा म्हणजे दुसरं काही समजू नका, मध्यस्थ. स्थानिक बाजारपेठेत त्यांचे वर्चस्व असते. म्हणजेच आता प्रत्येक गल्लीमध्ये एकच दुकान असते, प्रत्येक गल्लीमध्ये दोन दोन दुकाने येऊ शकत नाहीत, त्यांचंच वर्चस्व असतं. किरकोळ व्यापारी वैयक्तिकपणे लक्ष घालून नवीन वस्तूंकडे ग्राहकाचे लक्ष केंद्रित करत असते. आपण आणायला जातो, एक वस्तू घेऊन येतो दुसरी वस्तू, म्हणजेच की नवीन वस्तू सांगत असतं आणि आपल्याला घ्यायला भाग पाडत असतं, अशा पद्धतीने त्या वस्तूची माहिती सांगत असतं. जसं लहान मुलं दुकानामध्ये चॉकलेट घ्यायला गेलं का नाही, ते घेऊ नको, ते आता जुनं झालं, तू हे नवीन घे, नवीन ट्राय कर म्हणून नवीन चॉकलेट देत असतात. म्हणजे तसेच नवीन वस्तूंकडे लक्ष केंद्रित करत असतात. ग्राहकांशी त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित करतो. यस, किरकोळ व्यापारीच असतात, ग्राहकांना शेवटी वस्तू विकत असतात, म्हणून किरकोळ व्यापारी आणि ग्राहक यांच्यात चांगला संबंध असतो. घाऊक व्यापाऱ्यापेक्षा कमी धोका स्वीकारतो, कारण त्यांना साठा करून ठेवायची आवश्यकता नसते, म्हणून रिस्क सुद्धा किरकोळ व्यापाऱ्यांना नसते. कारण काय करायचं ते घाऊक व्यापारी करत असतो आणि लहान प्रमाणामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तू देत असतो. मग वस्तू आलं की लगेच विकून जात असतात, मग साठा करून ठेवायची आवश्यकता नसते. तो ग्राहकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आता ग्राहक डिमांड करतं, आज हे तेल नको, दुसरं तेल आणा, सावकार ह्या तेलाचं वासवलेलं आहे, लगेच उद्या दुसरं तेल आणतं. अशा ज्या काही ग्राहकांच्या विविध मागण्या आहेत, वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न कोण करतो? किरकोळ व्यापारी करत असतो. तर आता त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे, किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील दुवा असतोय. आपण बघितलो, कसं बघितलं तर किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी म्हणजेच या ठिकाणी आणि या ठिकाणी या दोघांमधला मध्यस्थ असतो, दुवा असतो. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे, किरकोळ व्यापारी स्थानिक बाजाराच्या जवळ असणाऱ्या वस्तीमध्ये व्यापार चालवितो. आता स्थानिक बाजार दोन पद्धतीने होतो, लोकलला पण येतो आणि स्थानिक बाजार म्हणजे जे आपल्या तालुक्या लेवलवरती जो बाजार भरतो त्याला आपण सुद्धा स्थानिक बाजार असे म्हणतो. तर या ठिकाणी काय म्हणलं, स्थानिक बाजाराच्या जवळ असणाऱ्या वस्तींमध्ये व्यापार चालवतो. आता एकतर प्रॉपर तालुक्यामध्ये जे असणारा बाजार त्या ठिकाणी सुद्धा असतं, किरकोळ दुकाने असतात आणि त्या तालुक्याच्या बाजूचे खेडोपाडे जे गावं असतात, तालुक्याच्या बाजूचे जे गावं असतात त्या ठिकाणी सुद्धा हा व्यापारी व्यापार करत असतो. कोण? किरकोळ व्यापारी व्यापार करत असतो. दुकानं प्रत्येक ठिकाणी असतात. किरकोळ व्यापारी विविध प्रकारच्या वस्तू कमी प्रमाणात विक्रीस ठेवत असतो. जसं घाऊक व्यापारी एकसारख्या वस्तू मोठ्या क्वांटिटी मध्ये गोडाऊन मध्ये आणून ठेवतात, तर किरकोळ व्यापारी असं करत नाही. किरकोळ व्यापारी काय करतो, त्यातला छोटा भाग आपल्या दुकानामध्ये ठेवतो, वेगवेगळ्या पद्धतीचे आणतो. कधी आज मुरकुल आणतो, कधी चिप्स आणतो, म्हणजेच लहान क्वांटिटी असते. अशा भलाढ्य क्वांटिटी जसं गोडाऊन मध्ये साठवून ठेवण्यासारखं काही नसतं, जे असतं ते पुढंच असतं. ओके, किरकोळ व्यापारी उद्योगात कमी प्रमाणात भांडवल गुंतवितो, कारण ज्या पद्धतीने घाऊक व्यापाऱ्यांना जेवढं भांडवल लागतं त्याच्या तुलनेमध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना खूप कमी लागतं. का? कारण त्यांना गोडाऊनची आवश्यकता नसते, जे माल असतं ते दुकानामध्ये ठेवतो. आता घर जर स्वतःच असेल तर स्वतःच रूम असेल, खोली असेल, त्याचं भाडं द्यावं लागत नाही.
आणि जरी दुसऱ्याच्या घरी जाऊन आपलं दुकान टाकायचं असेल तर त्या ठिकाणी तेवढं भाडं लागतं आणि जे माल आणावं लागतं त्याचे पैसे लागतात. म्हणजेच तुलनेनं विचार करायचा. घाऊक व्यापाऱ्याच्या तुलनेत किरकोळ व्यापाऱ्याला कमी भांडवल लागत असतं, कारण मोठा बलाढ्य गोडाऊन लागत नाही. घाऊक व्यापाऱ्याच्या तुलनेमध्ये किरकोळ व्यापाऱ्यामध्ये कमी जोखीम व कमी नफा असतो. जोखीम सुद्धा कमी असतं, रिस्क कमी असतं, कारण फक्त रिझन एकच आहे, गोडाऊन लागत नाही. जसं घाऊक व्यापारी गोडाऊन ठेवतो, गोडाऊन मध्ये विविध प्रकारचे विपणन कार्य पार पाडत राहतो, किंवा माल साठवून ठेवला आणि पुढे त्या मालाला मागणी आलीच नाही असे सिच्युएशन मध्ये घाऊक व्यापाऱ्याला धोका असतो. पण किरकोळ व्यापाऱ्याचा त्या सगळ्या संबंधित प्रश्नच नाहीये, कारण किरकोळ व्यापाऱ्यांना असा साठा करून ठेवायचाच नसतो. जे माल आलं तो वरवर विकत राहतो, त्याचा रिस्क कमी होत राहतो, जोखीम कमी असते आणि नफा सुद्धा जास्त होत नाही. जसं घाऊक व्यापारी मोठ्या क्वांटिटीमध्ये माल आणून ठेवतो आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये विकत असतो, किरकोळ व्यापाऱ्यांना विकत असतो, क्वांटिटी जास्त असते म्हणून नफा सुद्धा जास्त होतो. पण किरकोळ व्यापाऱ्यांचं तसं नसतं, नगांमध्ये वस्तू विकतो म्हणून नफा सुद्धा किरकोळ व्यापाऱ्याला कमी मिळत असतो. आय होप तुम्हाला किरकोळ व्यापारी चांगल्या पद्धतीने समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्याबरोबर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचं आहे. खूप सोपं आहे. किरकोळ व्यापारी म्हणजेच आपल्या गल्लीतले दुकान, छोट्या क्वांटिटी मध्ये आपल्याला वस्तू विकत असतो, आपल्याला म्हणजेच ग्राहकांना विकत असतो. जोखीम नसतं, नफा कमी असतं, खूप गोष्टी आहेत. आता किरकोळ व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये बघत राहू. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.